ऑन द स्ट्राइक आपण पाहतोय तर गोलंदाजीसाठी गोलंदाज म्हणून सज्ज होतोय राकेशने आपण पाहतोय मागच्या म्हणजेच पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, 2 विकेट्स त्याने काढल्या होत्या. तर पाहूया तोच बॉलिंगचा रिदम, तोच बॉलिंगचा स्पेल या षटकामध्ये आपण पाहायला मिळेल का. तर समोर फलंदाज आहे विशाल सुगदरे, मागच्या मॅचचा हिरो, ज्याला सामनावीराने आपण पाहतोय येथे सन्मानित करण्यात आलं होतं. यावेळचं क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेट मध्ये आहे, काऊ कॉर्नर आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप कव्हर आहे, असं क्षेत्ररक्षण सजवलंय. तत्पूर्वी आपण पाहतोय सामना सुरू होतोय तोपर्यंत आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय राजेशजी दरिडगे उर्फ RD यांचा इथे सन्मान केला जातोय. मायेची ऊब, शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन येथे आपण पाहतोय सन्माननीय राजेशजी दरिडगे उर्फ RD यांचा इथे आपण पाहतोय सन्मान केला जातोय. माजी आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आणि आपण पाहतोय सध्या विद्यमान सदस्य त्यांच्या आपण पाहतोय सौभाग्यवती येथे दोकवड्या ग्रामपंचायतीवरती आहेत. वळतो पुन्हा एकदा मैदानावरती, गोलंदाजाचा पहिला चेंडू आपण पाहतोय येथे मात्र डॉट बॉल आलाय. राकेश पुन्हा एकदा विशालसाठी, विशाल येथे मात्र आपण पाहतोय चेंडूला दूर वरून खेळण्याचा प्रयत्न करतोय, डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा इथं विशालचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं तर ऍग्रेसिव्हपणे हा फटका खेळण्याचा प्रयत्न कोणत्याही प्रकारे विशाल कडून दिसत नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर टाकला होता आणि गोलंदाजाने येथे मात्र आपण पाहतोय राकेश पहिल्या षटकामध्ये पहिल्या मॅच मध्ये ज्याप्रमाणे राकेशने गोलंदाजी केली होती त्याच प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. विशालला ह्या चेंडूवरती सुद्धा बीट केलंय, अचूकता पाहायला मिळते, अचूक लेनने येथे गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा आपण जर पाहिला तर अगदी मातीची खेळपट्टी आहे, नॅचरल अँगल त्याला मात्र मिळतोय, अगदी राऊंड आर्म ऍक्शन आहे आणि राऊंड आर्म ऍक्शन असल्या कारणामुळे आपण पाहतोय इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय. लेग कटर स्वरूपाचा आपण चेंडू म्हणूया. धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे, कोणतीही नाही लागलेली. यावेळचा अराउंड कार्पेट फटका खेळला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. येथे मात्र आपण पाहतोय चौथ्या चेंडूवरती मात्र स्ट्राइक रोटेट होते. विशाल सुगदरे आपण पाहतोय इथे नॉन स्ट्राइक एंड वरती गेलाय. तर समोर फलंदाज आपण पाहतोय इथे प्रितेश मात्रे इथे स्ट्राइक एंड वरती आलाय. तर पाहूया या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहे आणि या 2 चेंडूवरती पाहूया फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतायत. क्रिकेट अलिबाग.in माध्यमातून ही लाईव्ह क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर पाहूया हा चेंडू, यावेळचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. विकेट किपर आपलं काम चोख निभावतोय, चेंडू निर्धाव येतोय. राकेश येथे अफलातून षटक समाप्त होण्याच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते, जते 4 चेंडू त्याने डॉट बॉल टाकलेत. हीच गोलंदाजी, हीच भेदकता आपल्याला राकेशच्या गोलंदाजीतून पाहायला मिळते. पुन्हा एकदा राकेश सज्ज होतोय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळचा फुलर लेन चेंडू यॉर्क करण्यामध्ये सफल झालेत. डायरेक्ट हिट किंवा आपण पाहतोय इथे चेंडू जर हाताला लागला असता, हातामध्ये जर मिळाला असता आणि डायरेक्ट हिट जर मारली असती तर विशाल याचा इथे मात्र नक्कीच काम झालं असतं. धावफलकावरती आपण पाहतोय इथे 2 धावा लागल्या आहेत. पहिल्या षटकाचा इथे खेळ पूर्ण होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 2 धावा इथे धावफलकावरती लागतायत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते इथे राकेश ची. गावदेवी दोकोडे संघासाठी इथे कंजूस गोलंदाजी त्याने टाकली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 2 धावा धावफलकावरती लागतायत. तर दुसऱ्या षटकासाठी येथे मात्र गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज ऋषिकेश गोलंदाजीसाठी येतोय.
महाराष्ट्राचा आपण पाहतोय माजी कर्णधार ऋषिकेश कानिटकर भारतीय संघाकडून सुद्धा खेळला आपण पाहिलं तर यावेळेला गावदेवी धोकोडे संघाचा ऋषिकेश हा मात्र गोलंदाजीसाठी आलाय. पुन्हा एकदा ऋषिकेशने ज्याप्रमाणे राकेशने क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलंय. पाहूया ऋषिकेशचा पहिला चेंडू अगदी दिशाहीन पाहायला मिळतोय. वाईट प्लस एक डिक्लेअर धाव मिळाली आहे. 2 धावांचा बोनस अतिरिक्त स्वरूपात येथे धावा मिळाल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 4 धावा. 4 धावा धावफलकावरती येथे लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी येथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली होती पहिल्या षटकामध्ये, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात येथे मात्र गोलंदाजाने आपण पाहतोय वाईट प्लस एक डिक्लेअर धाव 2 धावाने येथे अतिरिक्त स्वरूपाने केले. यावेळचा पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय नो बॉलचा इशारा आलाय. नो प्लस एक डिक्लेअर धाव आणखीन 2 धावांचा बोनस येथे प्राप्त झालाय तो म्हणजेच वागेश्वरी धोकोडे या संघाला. पाहतोय पहिल्या षटकामध्ये 2च धावा आल्या होत्या त्या मात्र ऋषिकेशने आपण पाहतोय या अतिरिक्त स्वरूपात धावा खर्च केल्यामुळे आपण पाहतोय ते धावा त्यांना मिळत आहेत. पहिल्या षटकाची कसर येथे मात्र नक्कीच भरून काढली जाते. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं धोकोडे या संघाने. आणखीन एक वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. 7 रन्स इन स्कोर बोर्ड. एकही चेंडू आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवला जात नाहीये. बेबी ओव्हर. चला अंपायर्सना विनंती आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला सामन्याला सुरुवात करा. पुन्हा एकदा गोलंदाज ऋषिकेशला इथे कानमंत्र दिला जातोय. राकेशच्या माध्यमातून सुद्धा इथे कानमंत्र दिला जातोय. आणखी राकेशने पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती आणि त्याच आधारावरती आपण पाहतोय येथे राकेश आपल्या संघ सहकार्याला इथे मात्र कानमंत्र देतोय. तो कानमंत्र येथे मात्र यशस्वी होणार का गोलंदाज ऋषिकेशने अजूनही एकही चेंडू आपण पाहतोय धावफलकावरती टाकलेला नाहीये. तर पाहूया हा चेंडू. यावेळचा पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय आवश्यकतेपेक्षा अधिक उसळीने टाकलेला हा चेंडू होता. नो बॉलचा इशारा इथे मात्र आपण पाहतोय पंचांनी केलाय. धावसंख्या इथे मात्र आपण पाहतोय 1 ने वाढले. अतिरिक्त स्वरूपात धावसंख्या वाढतायत. धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे मात्र खराब गोलंदाजी गावदेवी धोकोडे संघाच्या गोलंदाजांकडून येथे पाहायला मिळते. ऋषिकेशला इथे मात्र जरूर टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे. स्टंपचा वेध घेणारी येथे मात्र गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय एकही चेंडू न फेकता आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या येथे मात्र गोलंदाजांनी 6 धावा येथे मात्र खर्च केल्यात. तर बेबी ओव्हर करण्यात येते. यावेळेला गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज निर्दोष मात्र येत आहेत गोलंदाजीसाठी. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काउ कॉर्नर मध्ये आहे. शॉर्ट मिड विकेट आहे. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. निर्दोषचा हा चेंडू अगदी अचूक पाहायला मिळालाय. प्रितेश मात्र ह्या चेंडूवरती मात्र बाद. फर्स्ट विकेट डाऊन बाय वागेश्वरी धोकोडे.
पहिला हादरा बसतो वागेश्वरी धोकोडे संघाला प्रितेश मात्रेच्या स्वरूपात. प्रितेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज योगेश गोठणकर, एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय ते मैदानात अवतरित झालाय. योगेश आणि विशाल या दोन फलंदाजांना इथे मात्र चांगला खेळ जरूर करावा लागणार आहे. एक जिगरबाज खेळ त्यांना दाखवावा लागणार आहे आणि या जिगरबाज खेळाने आपण पाहतोय आपल्या संघाला इथे 45 ते 50 पर्यंत धावसंख्या धावफलकावरती लावावी लागणार आहे. लॉंग स्ट्राईक एंड वरती आहे आपण पाहतोय योगेश गोठणकर निर्दोषने पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय या षटकातील आपण पाहतोय अवांतर स्वरूपाच्या धावा ऋषिकेशने खर्च केल्यानंतर विशाल यावेळेला पुन्हा एकदा ठोकतोय चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून दणदणीत खणखणीत षटकार. जबरदस्त येथे फटका विशाल सुगदरेच्या बॅट मधून निघालाय. मागच्या मॅच मध्ये विनिंग स्ट्रोक आपण पाहतोय 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता होती आणि त्या चेंडूवरती षटकार आले. एक चेंडू 1 धावेची आवश्यकता असताना आपल्या संघाला येथे सामना जिंकवलाय. षटकार येतोय, पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, टायमिंग व्यवस्थितरित्या या चेंडूवरती होत नाहीये. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये, एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. येथे दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. विशाल सुगदरे आपण पाहतोय येथे षटकारांच्या सहाय्याने आपण पाहतोय वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय. पहिले 3 चेंडू आपण पाहतोय या डावाच्या सुरुवातीला डॉट बॉल गेला होता विशाल निर्दोष. पुन्हा एकदा विशालचा इथे फटका चांगला आहे, चेंडू डीप स्क्वेअर लेग, 1 बाउन्स ऑर द रोप, चौकार. वेलकम चौकार. जबरदस्त आहे ते आपण पाहतोय गुडघ्यावरती आपण पाहतोय ते सुंदर असा स्ट्रोक खेळलाय. तोपर्यंत आपण पाहतोय धाव फलकावरती इथे धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा. विशालच्या बॅट मधून आपण पाहतोय ते चौकार आलाय. पहिलं षटक आपण पाहतोय राकेशला संघर्ष करताना विशालला पाहिलं होतं, परंतु आपण पाहतोय इथे संघर्ष दूर करताना आपल्याला पाहायला मिळतोय ते या षटकामध्ये मारलेला हा षटकार आणि एक चौकार. बघूया विशाल पुन्हा एकदा आपण पाहतोय आपला फॉर्म येथे दाखवत असताना धावसंख्या 19 धावा धावफलकावरती लागल्यात निर्दोष. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा फुलर लेन चेंडू होता, अलाउन द कारफेट येथे फटका खेळतोय राकेशने. येथे मात्र आपण पाहतोय आपल्या जरूर बॉडी कव्हर केलाय चेंडू, एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट झाले, धावसंख्या 1 ने 20 धावा धावफलकावरती पोहोचते. अजून या षटकातील आपण पाहतोय एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आलेल्या फक्त 2च धावा त्या या षटकामध्ये मात्र भरून काढल्यात विशाल सुगदरेने आणि गोलंदाजाने दिलेल्या अतिरिक्त स्वरूपात धावा. योगेश गोठणकरच्या बॅट मधून लांब पल्ल्याचा मोठा षटकार. दोन षटकांचा खेळ पूर्ण होतोय. योगेश गोठणकर आल्या येथे मात्र आपण पाहतोय अप्रतिमरित्या षटकार त्याच्या बॅट मधून येथे निघालाय. एक षटकार आणि एक चौकारांच्या साहाय्याने वैयक्तिक 13 धावांवरती विशाल सुगदरे खेळतोय. तर नॉन स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय योगेश गोठणकर एक षटकारांच्या साहाय्याने 6 धावांवरती खेळतोय. एक षटकार त्याने या चेंडूवरती लगावला होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती लागतायत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त 2च धावा येथे गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. यानंतर सुद्धा एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. साईनाथ मांडवा विरुद्ध भाविक 11 गावदेवी धोकोडे विशाल या 2 संघांमध्ये यानंतर होणारी लढत आपल्याला पाहायला मिळेल.
चला तत्पूर्वी आपण पाहतोय साईनाथ मांडवा संघाचा कर्णधार तसेच भाविक 11 गावदेवी धोकोडे संघाचा कर्णधार विशाल. चला आपण टॉस साठी यायचं आहे. चला आपल्याकडे वेळ आहे, त्या वेळेमध्ये आपण टॉस करून घ्यायचा आहे. वळतो पुन्हा एकदा मैदानावरती. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज साईराज. साईराजच्या हातामध्ये चेंडू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट इथे गोलंदाजीसाठी आलाय विशाल सुगदरे. विशालचा यावेळेला सुंदर कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय, परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कार्पेटच्या आधारावरती इथे फटका खेळला होता. पॉवर प्ले असता गॅप मध्ये जर चेंडू मारला असता तर नक्कीच या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या असत्या, परंतु इथे या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारे आपल्याला पॉवर प्ले पाहायला मिळत नाहीये. तोपर्यंत आपण पाहतोय धावसंख्या 1 ने वाढली आहे. 27 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकाचा इथे खेळ चालू आहे. बघूया लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा फुल टॉस चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाही फलंदाज योगेश गोठणकरला. खराब क्षेत्ररक्षण जरूर होतंय, परंतु बॅकअप येथे मात्र चांगल्या पद्धतीने मिळालाय. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये आपण पाहतो दोन्ही फलंदाज येथे अग्रेसरपणा दाखवत आहेत. धावसंख्या 28 धावांवरती पोहोचली आहे. 28 रन्स इन स्कोर बोर्ड. ह्या गोलंदाज पुन्हा एकदा विशाल. यावेळेला आपण पाहतोय गुडघे टिकून मारण्याचा जरूर प्रयत्न करतोय. चेंडूवरती मात्र यश येथे प्राप्त झालेलं नाहीये फलंदाज विशाल सुगदरेला. स्ट्राईक आपण पाहतोय स्वतःकडेच ठेवली आहे. 28 धावा येथे मात्र धावफलकावरती लागल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज साईराज आपल्या बॉलिंग मार्क वरती येतोय. मागच्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय अगदी 3 चेंडू साईराजने मात्र अप्रतिमरित्या फेकलेत. 3 चेंडूवरती पाहूया विशाल सुगदरे ऑन द स्ट्राईक. विशालचा यावेळेला एक विशाल फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 नंबर 2 बाय विशाल सुगदरे. धन्यवाद. विशाल सुगदरेच्या बॅट मधून एक गगनभेदी गगनचुंबी असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या लागले धावफलकावरती 34 धावा 34 रन्स. तिसऱ्या षटकाचा इथे खेळ चालू आहे. 34 धावा धावफलकावरती लागल्या. 2 चेंडू शिल्लक असताना गोलंदाज साईराज. या वेळेला मात्र आपण पाहतो उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू डॉट बॉल इथे मात्र होतोय. चांगलं कमबॅक इथे म्हणावं लागेल गोलंदाज साईराजचं. एक षटकार मारल्यानंतर उजव्या एसटीच्या इथे चेंडू बाहेर मात्र फेकतोय. चला टॉस साठी या गावदेवी धोकोडे संघाचा कर्णधार इथे संकेत नाईक इथे आलेले आहेत. चला साईनाथ मांडवा संघाचा कर्णधार सुद्धा आलेला आहे. शेवटचा चेंडू विशाल सुगदरे. जबरदस्त बॉटम हँडचा वापर. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. मास्टर धन्यवाद. विशाल सुगदरे ऑन द फायर. तिसरा षटकार विशाल सुगदरेच्या बॅट मधून निघालाय. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. सन्मान्य राजेश दरिडगे माजी सदस्य यांच्या हस्ते आपण पाहतोय टॉस केला जातोय. साईनाथ मांडवा विरुद्ध भाविक 11 गावदेवी धोकोडे या 2 संघांमध्ये टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय भाविक 11 गावदेवी धोकोडे संघाने. येथे मात्र टॉस जिंकलाय. संकेत ही मॅच संपल्यानंतर आपला निर्णय आहे लगेच अंमलात आणायचा आहे. चांगले षटकांचे सामने आपल्यालाच खेळायला मिळतील. जुने चेंडू असतील. तत्पूर्वी आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्क्स वरती आलाय गोलंदाज अनिकेत गोलंदाजीसाठी येतोय. पाहूया अनिकेतची गोलंदाजी येथे मात्र कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. तर क्रिकेटचं हे द्वंद्व मैदानावरती आपण पाहतोय. विशाल सुगदरे आपण पाहतोय जबरदस्त फॉर्म मध्ये. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून निघालाय. योगेश गोठणकर 7 धावांवरती खेळतोय. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. डॉट बॉल आलाय. विशाल सुगदरे पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे 26 धावांवरती खेळत असताना अप्रतिम त्याने आपण पाहतोय इथे कामगिरी केली आहे आपल्या फलंदाजीने. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहायला मिळाले मागच्या दोन्ही षटकामध्ये त्याच्या बॅट मधून.
तीन षटकार आणि एक चौकार पहिल्या षटकामध्ये संघर्ष करताना आपण पाहिला, परंतु पाहूया योगेश गोठणकरच्या सुद्धा बॅट्स मधून स्ट्रोक नक्कीच येऊ शकतायत. तर पाहूया हा चेंडू. यावेळेला पाहतोय चेंडू गॅप मध्ये आहे, चेंडू वन बाउन्स डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर चौकार. जबरदस्त आहे ते बॅकफूट वरती जाऊन सुंदररित्या चेंडूला आपण पाहतोय आपल्या बॉडी वरती घेतलंय आणि जबरदस्तरित्या चेंडूला मिडल केलंय आणि गॅप मध्ये यावेळेला चेंडू मारलाय. धावसंख्या येथे 4 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 44 धावा, 44 रन्स इन स्कोर बोर्ड. 44 धावा इथे धावफलकावरती लागतायत. तर गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय राईट हॅम ओव्हर द विकेट इथे मारा करतोय. तर समोर फलंदाज योगेशला यावेळचा चेंडू आपण पाहतोय अनिकेतने लेग स्टंपच्या बाहेर फेकलाय. वाईटचा इशारा येतोय. धावफलकावरती एक धाव वाढली जाते. धावसंख्या झालेली ही ती 45 धावा. रोहित शर्माचा जर्सी नंबर आपण पाहतोय 45. हिटमॅन रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला आपण पाहतोय 5 वेळा विजेते पदावरती आपण पाहतोय गवसणी घातली आहे. भारतीय संघाकडून सुद्धा आपण पाहतोय 3 वेळेला डबल सेंचुरी वन डे क्रिकेटमध्ये त्याने लगावले. यावेळचा आपण पाहतोय फटका अगदी जोरदार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाकडून येथे मात्र चूक झाली आहे. क्षेत्ररक्षण येथे मात्र थोडंसं खराब होतंय. 2 धावा येथे मात्र तत्पूर्वी फलंदाजाने आपण पाहतोय. ओके आपण पाहतोय येथे राकेश कडू आमचे तत्पर व्हॉलेंटियर्स आहेत. वेल्डन राकेश. आपण पाहतोय येथे मात्र सीमारेषा पार चौकार. येथे चौकार आलाय. स्ट्रोक मध्ये पॉवर होती. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. त्याचा फायदा इथे मात्र 4 धावाने मिळतोय. 49 धावा धावफलकावरती लागतायत. अनिकेत वरती योगेश गोठणकर. योगेशच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या डोक्यावरून दणदणीत खणखणीत षटकार. दोन चेंडू अजून शिल्लक आहेत. अनिकेत वरती आता मात्र योगेश गोठणकरने हल्लाबोल केलाय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती लागतायत. या स्पर्धेतील आपण पाहतोय सर्वोच्च धावसंख्या धावफलकावरती लागते. कालच्या दिवसामध्ये 50 धावसंख्या इथे उभारली होती. शॉर्ट पिच चेंडू होता. पुलचा फटका, अनसक्सेसफुल फटका. चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रामध्ये. घोषित परिसर आहे, त्या घोषित परिसरामध्ये चेंडू जातोय. धावफलकावरती 1 धाव वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 56 धावा. अब तक 56. नाना पाटेकर यांचा आपण पाहतोय सिनेमा आहे अब तक 56. धावसंख्या आपण जर पाहतोय येथे तर पाहूया षटकातील आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू. योगेश गोठणकर. वा भाई वा, जबरदस्त षटकार बॅट मधून. 6 धावा. फलंदाज आपण पाहतोय येथे योगेश गोठणकरने 2 चौकार आणि 1 षटकार लगावलाय. त्याच्या बॅट मधून 28 धावा आल्यात. विशालच्या बॅट मधून येथे 26 धावा आल्यात आणि त्याच आधारावरती आपण पाहतोय 62 धावसंख्येपर्यंत मजल मारता आले वागेश्वरी धोकोडे संघाला. तर 63 धावांची आवश्यकता आहे. तर पाहूया गावदेवी धोकोडे संघ निर्दोष यांचा हा संघ आपण पाहतोय या सामन्याचा पाठलाग म्हणजेच या 63 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने करतायत हे जाणून घेण्यासाठी माझे सहकारी निनाद कदम यांच्याकडे मी घेऊन चलतोय. ओव्हर टू द निनाद. धन्यवाद.
धन्यवाद सौरभ. पण पाहतोय नितेश कडू फाउंडेशन आयोजित भगवा चषक 2022 पर्व दुसरे. सन्मान्य मनोज म्हात्रे कोलगाव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठ येऊन आसनस्थ व्हायचंय. सन्मान्य मनोज म्हात्रे कोलगाव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठ येऊन आसनस्थ व्हायचंय आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचा या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. मैदानात सामना रंगतोय वागेश्वरी धोकोडे विरुद्ध गावदेवी धोकोडे निर्दोष. दोन्ही संघांचा विचार केला. दोन्ही संघांनी प्रथम फेरीतील सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय आणि दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत आणि या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आपण पाहतोय. धावफलक लावली ती वागेश्वरी धोकोडे संघाने आणि यामध्ये विशेष फलंदाजी आपण पाहिले तर सलमीराच्या भूमिकेत आलेला विशालची बॅट पुन्हा एकदा तळपलेली. या सामन्यात देखील या सामन्यातही त्याने 3 षटकार आणि 1 चौकार निशी आपण पाहतोय. 26 धावांचे आकर्षक खेळी साकारले तर योगेश गोठणकर याने 3 षटकार आणि 2 चौकार निशी नाबाद 28 धावांची खेळी केली आणि ह्या दोघांच्या दमदार खेळीच्या आधारावर आपण पाहतोय वागेश्वरी धोकोडे संघाने धावफलकावर 4 षटकांच्या अखेरीस 62 धावसंख्येपर्यंत मजल मारले. राकेश कडू यांनी व्यासपीठाजवळ यायचंय. राकेश कडू चला सामन्याला सुरुवात करायची. सलवरांच्या भूमिकेत आपण पाहतोय गावदेवी धोकोडे निर्दोष संघातील सलवरांची जोडी मैदानात आलेली आहे. श्वेतेज आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय अनिकेत. दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज. पहिल्या चेंडू आपण पाहतोय शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रावरती खेळून काढलाय राकेश काशीद. याचं चांगलं क्षेत्रक्षण आपण तिथे पाहतोय. कोणती धाव येत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव खेळून काढलाय तो फलंदाज श्वेतेजने. श्वेतेज आणि अनिकेत ही आक्रमक जोडी आपण पाहतोय सलवरांच्या भूमिकेत. आकुट टप्प्याचा चेंडू मात्र ह्या चेंडूवर ही केवळ 1 धाव मिळते. दुसऱ्या चेंडूवरती पहिली धाव धावफलकाला लागते ती श्वेतेजसाठी आणि गावदेवी धोकोडे निर्दोष संघासाठी. 63 धावांचं आव्हान आहे. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्या दृष्टिकोनाने फटकेबाजी करावी लागेल ती या दोन्ही फलंदाजांना आणि येणाऱ्या उर्वरित फलंदाजांना. सन्मान्य वसीम भाईजान मुंबई त्याचबरोबर सन्मान्य दत्तात्रय म्हात्रे कोळगाव या दोघांना विनंती आहे की आपण व्यासपीठ येऊन आसनस्थ व्हायचंय. त्याचबरोबर सन्मान्य मनोज म्हात्रे कोलगाव यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय आणि इथे बसून या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. आपण पाहतो मंडळाच्या विनंतीस मान देऊन वसीम भाई इथे व्यासपीठावर उपस्थित झालेत. मंडळाकडून त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता आपण पाहतोय अनिकेत आलेला आहे. एक आक्रमक फलंदाज विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे गावदेवी धोकोडे संघामध्ये. पहिला चेंडू अप्रतिम बीट केलाय चकवलंय फलंदाज अनिकेतला आणि प्रितेश मागील सामन्याप्रमाणे ह्या सामन्यातही चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस रणनीतीत बदल केला गेलाय. मागील सामन्यात आपण पाहिलं तर पहिलं षटक घेऊन आलेला विकेश या सामन्यात पहिलं षटक घेऊन आलाय तो प्रितेश म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू वागेश्वरी धोकोडे संघासाठी. यावेळेस फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडूचा विशेष संपर्क होत नाही. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होईल कारण आपण पाहतोय सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषा तैनात आहेत. त्यामुळे जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत त्या दरम्यान ही धाव 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी आपल्या धावांचं खातं उघडतोय तो फलंदाज अनिकेत नाईक. 4 चेंडूंचा खेळ झालाय पहिल्या षटकातील. धाव फलकावर 4 धावा लागलेल्या आपण पाहतोय. 5 चेंडू झालेले आहेत. माफ करा चुकीची दुरुस्ती. 5 चेंडू झालेले आहेत. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ येतोय. अनिकेतने
लॉंग ऑफ दिशेने लागलेला फटका महेंद्र म्हाळुंगे क्षेत्ररक्षण करतोय. अंतिम चेंडूवरती एक धाव येते. पहिल्या षटकात कोणतीही बाउंड्री म्हणजे कोणताही षटकार किंवा चौकार पाहायला मिळत नाहीये. पहिल्या षटका अखेरीस धावा जमलेल्या त्या 5 धावा. कोणताही फलंदाज बाद झाली नाही ही फक्त सुखावह गोष्ट म्हणावी लागेल. ते गावदेवी धोकोडे निर्दोष या संघासाठी. पण धावांचा पाठलाग करायचा आहे. आता 3 षटकांचा खेळ उर्वरित आहे. 3 षटकं म्हणजे 18 चेंडू आणि या 18 चेंडू मध्ये आवश्यकता असणार आहे ती तब्बल 58 धावांची. 63 धावांचं आव्हान आहे. 58 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 58. पाच धावफलकावर लागल्यात. 18 चेंडूंमध्ये आता आवश्यकता आहे ती म्हणजे 58 धावांची. 58 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. गोलंदाजीसाठी येतोय नवीन षटक घेऊन वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन विकेश. पहिला चेंडू डाव्याशीच्या बाहेर जाणारा. पंच आपले दोन्ही हात समांतर करतायत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 इथे अवलंब केला जातोय. वाईडचा इशारा येतोय. धावसंख्येत एका धावेची भर पडले. धावसंख्या झाले ती म्हणजे 2 धावांची भर पडले. धावसंख्या 7 झाले. वाईड +1 अशा स्वरूपात 2 धावा आलेल्या आहेत. यशच्या जवळ यशरक्षण करताना योगेश गोठणकर आणि मोठा फटका लागण्याचा प्रयत्न. चेंडू उंचावे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फलंदाज अनिकेत बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय अनिकेत मध्ये ती ताकद आहे की तो एक हाती सामना जिंकून देऊ शकतो आपल्या संघासाठी. मात्र आपल्या नावाला साजेसा खेळ त्याला या सामन्यात करता येत नाहीये. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झालाय आणि प्रितेशने एक चांगला झेल टिपलाय. बॅटच्या चेंडूचा संपर्क आला त्यावेळेस चेंडू खूप उंच हवेत गेला. मात्र तेवढे चेंडूने अंतर गाठलं नाही आणि सीमावर्षीवरून पुढे सरसावत प्रितेशने एक चांगला झेल टिपलाय. पहिला फलंदाज बाद होतोय अनिकेतच्या स्वरूपात. गावदेवी धोकोडे निर्दोष संघाचा धावसंख्येकडे लक्ष दिलं. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 7 धावा धावफलकावर लागल्यात आणि आपल्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळालंय ते गोलंदाज विकेशला. यावेळेस आउटसाइड एज वेगवान चेंडू होता. बॅटच्या आउटसाइड एज चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. या मैदानाची रचना आपण पाहिली तर डीप स्क्वेअर लेग पासून ते डीप पॉइंट पर्यंत क्षेत्र हे डिक्लेअर झोन मधून घोषित करण्यात आलेले आहे, ज्याला आपण बिहाइंड द विकेट असं म्हणतो. आणि फ्रंट ऑफ द विकेट आपण पाहिलं तर नक्कीच आपल्याला बाउंड्रीज पाहायला मिळते. आता पाहूया ज्यावेळेस धावांची आवश्यकता आहे 55 कशा प्रकारचा खेळ साकारतायत ते दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा बॅटची कळा लागते. झेल टिपण्याचे ते प्रयत्न नक्कीच केला जातोय मात्र त्यात यश मिळत नाही. यष्टीरक्षकाला चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी दुहेरी धावा नक्कीच चिंतेचा विषय नसणार आहेत ते वाघेश्री धोकोडे संघासाठी, कारण धाव फलकावर त्यांनी एक चांगली धावसंख्या रचलेली आहे. आणि आता मात्र जी कामगिरी करायची आहे ती सामना जिंकण्यासाठी करायची आहे ती म्हणजे गावदेवी धोकोडे निर्दोष संघाला त्यांना एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्यांची सुरुवात काहीशी अडखळत झालेली आहे. पहिल्या षटकात धावा आल्या नाही. दुसऱ्या षटकात एक फलंदाज बाद झालाय. पुढे सरसावत चांगला फटका घेऊन काढलाय. टप्पापर्यंत आपण पाहतोय चेंडू दिशा बदलतोय. इथे एक धावच घेतली जाते. तिथे फंबल होतोय. चेंडू हातात येत नाहीये क्षेत्ररक्षकाच्या आणि त्या दरम्यान सहजरित्या एका धावेचे रूपांतर दुहेरी धावामध्ये केलं जातंय. आणि धावसंख्या आपण पाहतोय झाले ती 11 धावा. धावसंख्या दुहेरी अंक दोन पुसलेत. 11 धावा धावफलकावर लागल्यात. चेंडूंचा विचार केला तर ह्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. अंतिम चेंडूवरती आपण पाहतोय जोरकस फटका लागण्याचा त्याही चेंडू प्रयत्न केला जातोय. एक धाव मिळते. विशाल तिथे क्षेत्ररक्षण करतोय. थोडंसं फंबल झालं होतं पण नंतर त्यांनी चेंडू पकडला. एकेर धावने षटकाची सांगता होते. इथे 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावसंख्या आहे 5 चेंडू झालेले आपण पाहतोय. पाच चेंडू झाले तर अंतिम चेंडू होतो ह्या दुसऱ्या षटकातील.
यावेळेस निर्देश फटका, चेंडू लॉंग ऑफ सीमारेषे पार, दणदणीत षटकार. दोन षटकांचा इथे खेळ पूर्ण होतोय. धावसंख्येकडे लक्ष दिलं. धावसंख्या झाले 1 गडी बाद 18 धावा. 18 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. दोन षटकामध्ये 18 धावा आल्यात, म्हणजे 9 धावांची सरासरी राखली. आता पाहूया उर्वरित 12 चेंडूंमध्ये ज्यावेळेस पंचेचाळीस धावांची आवश्यकता, 12 चेंडू. आणि यावेळी श्वेतच्या बॅटमॅनला मोठा फटका, चेंडू उंच हवेत आणि चेंडू चालला डीप मिड विकेट, सीमारेषे पार. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं, वेलकम केलंय म्हणावं लागेल षटकारने, ते श्वेतेशने. आणि श्वेतेश दाखवून देतो की मी आक्रमक पवित्रा घेणार, मोठे फटके लगावणार. पुढच्या चेंडूवरती मोठा फटका इथं फसतोय फलंदाज श्वेतेश. बॅक टू द पॅव्हलियन. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती इथे षटकार लागला होता, पुढच्या चेंडूवरती मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, आणि ह्या प्रयत्नात फलंदाज बाद होतो. एक डाव तुझा तर एक डाव माझा, हे चित्र आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार खाल्ला असला तरी पुढच्या चेंडूवरती फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय ते गोलंदाज योगेश गोठणकरने. योगेशने एक आक्रमक खेळी साकारले फलंदाजी करताना, आणि आता गोलंदाजी मार्फत आपला अष्टपैलू तो इथे सिद्ध करतोय. यावेळेस निर्दोष बॅटमॅनला फटका, फ्लॅट अँड फ्युरियस, सीमाशी चेंडू सीमारेषे पार. 6. थँक्यू डीजे मास्टर. फ्लॅट अँड फ्युरियस प्रकारात मारलेले षटकार. धावसंख्या झाली 30 धावा. 30 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 33 धावांची आवश्यकता, आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 9. या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला होता, पुन्हा षटकार आलाय. पुढच्या चेंडूवरती काय घडणार? विकेट जाणार की अजून एक मोठा फटका येणार आहे पाहायचंय. यावेळी चांगला चेंडूला सन्मान दिलाय, खेळून काढलाय. ऑन साइडला एक धाव इथे पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जात नाहीये. एक चांगल्या फलंदाची निशाणी आपल्याला पाहायला मिळते, ती निर्दोष खेळीमध्ये. खराब चेंडू होती, त्याने षटकार लगावला. पुढच्या चेंडूवरती त्याने सन्मान दिलाय चांगल्या चेंडूला, आणि एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केले आणि सचिनला स्ट्राईकवर आणलंय. सचिन तोच फलंदाज ज्याने मागील सामन्यात 3 षटकार सलग लगावून आपल्या संघाला विजय रेषा ओलांडून दिली होती. आज या सामन्यात देखील सचिनला अशाच प्रकारची आक्रमक खेळी साकारावी लागेल. यावेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा, इथे दिशा भरकटतोय गोलंदाज. डाव्या यशीच्या बाहेर जाण्याचा चेंडू. धावसंख्या झाली 32 धावा. जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. 5 चेंडू झाले या षटकातील, आता मात्र 7 चेंडू, आणि जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. 31 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 7 डिलिव्हरीज. 7 चेंडू 31 धावा. हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. या चेंडूवर मोठा फटका येणार का? आणि हा चेंडू निर्धाव घेऊन काढतोय फलंदाज. जागेवरून उभं राहून खेळण्याचा प्रयत्न, पदललित्याची कमी, नो फुट मुवमेंट, फुटवर्कचा अभाव, आणि हेरलो तर गोलंदाजाने ऑफ स्विचच्या बाहेर चेंडू टाकला, आणि निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या पण पाहतोय 32 स्थिरावलेली आहे, कारण 2 चेंडू निर्धावले
तिसऱ्या षटकातील अंतिम 2 चेंडू निर्धाव टाकले ते योगेश गोठणकरने. अंतिम षटकासाठी पाहूया कोणता गोलंदाज येतोय, कारण त्या गोलंदाजावरती जबाबदारी असणार आहे अंतिम षटकाची. आणि गोलंदाजांच्या बाजूनी कुठेतरी हा सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाच्या बाजूने हा सामन्याच्या विजयाचं पारडं कुठेतरी झुकताना आपण पाहतोय, कारण त्यांनी धावफलकावर 62 धावसंख्या जमवली आणि गोलंदाजी करतानाही त्यांची गोलंदाजी चांगली झालेली आहे. अंतिम षटकात फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजेच गावदेवी धुकोडी निर्दोष संघाला 6 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता. एक आक्रमक खेळ करावा लागेल फलंदाजाला जर सामना जिंकायचा असेल. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा, या चेंडूला खेळून काढलाय एकीर धावेसाठी. आता 5 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. आधुनिक क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर 5 चेंडूवर 5 षटकार, आणि असं घडताना आपण पाहिलंय. मात्र विशाल एक चांगला गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने या स्पर्धेत पहिल्या 2 सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली. यावेळेचा सचिनचा लगावलेला फटका आपण पाहतो. या चेंडूवर 1 धाव मिळते. पहिले दोन्ही चेंडू पण पाहिले तर सहज इथे हे चेंडू सीमारेषे पार भिरकावणं आवश्यक होतं. मात्र फलंदाज आपण पाहतोय जणू काही त्यांनी सामना सोडलाय. अशाच प्रकारे ते मैदानात खेळ प्रदर्शित करतायत. मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. अंतिम चेंडू पर्यंत आपण प्रयत्न केले तर आपण विजय संपादन करू शकता. लढवय्या संघ कधीच शेवटच्या चेंडू पर्यंत सामना सोडत नाही. लढवई युक्ती दाखवणं आवश्यक आहे गावदेवी धुकोडी निर्दोष संघाने. यावेळेस चेंडू नक्कीच दिशाहीन, पंचांचा इशारा येतोय वाईडचा. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सरगम घरत, तर उपपंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय ते विशाल म्हात्रे यांना. यावेळेस अजून एक वाईडचा इशारा पंचांचा. 2 चेंडू वाईड आले, धावसंख्या झाली ती म्हणजे 35 धावा. चार चेंडू 28 धावांची आवश्यकता. पुढे सरसावत फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेस ही कोणती धाव येत नाहीये. 3 चेंडू 28 धावा, अशक्य आव्हान होऊन बसलेलं आहे आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. जवळजवळ विजयावरती शिक्कामोर्तब होतोय असं म्हणावं लागेल. वाघेश्वरी धुकोडी संघाचा पुन्हा एक चांगला चेंडू विशालला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतोय. या षटकाचा विचार केला 4 चेंडू झाले तर शेवटचे 2 चेंडू अंतिम षटकातील म्हणावं लागेल की हा सामना संपण्याची औपचारिकता उरलेली आहे. ह्या चेंडूवरती मोठा फटका येत नाहीये. धावांचं अंतर, पराभवाचं अंतर काही कमी होत नाही. 1 धाव केवळ मिळते. धावसंख्या झाली 36 धावा आणि एका मोठ्या अंतराने आपण पाहतोय सामना जिंकणार आहे असंच म्हणावं लागेल तो वाघेश्वरी धुकोडी संघ. अंतिम चेंडू आपण पाहतोय, पुन्हा एक वाईट बॉल येतोय. गोलंदाज आपण पाहतोय अवांत स्वरूपाच्या धावा देतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 37 धावा. अंतिम चेंडू निर्धाव येतोय आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय. आणि 24 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय तो म्हणजे वाघेश्वरी धुकोडी संघाने. अभिनंदन वाघेश्वरी धुकोडी संघाचं. त्याचबरोबर नितेश कडू फाउंडेशन आयोजित भगवा चषक 2022